दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहराला जन्म देणारा जुना नाशिक परिसर आजही अरुंद रस्ते, जीर्ण आणि धोकादायक खरे, वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव, अतिक्रमण, सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता आणि अपुऱ्या नागरी सुविधांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जात आहे। या पार्श्वभूमीवर जुन्या नाशिकच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी नाशिक महानगरपालिका सभागृहात ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। नागरिकांनी सर्व नगरसेवकांना निवेदन देत जुन्या नाशिकचा स्वतंत्र विषय महानगरपालिका सभागृहात मांडण्याची विनंती केली आहे। तसेच प्रशासनाकडे जुन्या नाशिकसाठी स्वतंत्र पुनर्विकास धोरण, कालबद्ध कृती आराखडा आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत लेखी उत्तर मागविण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात सर्व नगरसेवकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जुना नाशिक सर्वांगीण पुनरुज्जीवन आणि पुनर्विकास ठराव सभागृहात मंजूर करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या ठरावामध्ये स्वतंत्र पुनर्विकास धोरण, अतिरिक्त FSI, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, मूळ रहिवाशांचे इन सिटू पुनर्वसन, काझीगडी संरक्षण भिंत, पार्किंग आणि वाहतूक आराखडा, सार्वजनिक सुविधा, वारसा संवर्धन, सिंहस्थ कुंभमेळा 2027 अंतर्गत विशेष विकास निधी तसेच उच्चस्तरीय समिती स्थापन करून कालबद्ध अंमलबजावणी यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान काझीगडीचा प्रश्न तातडीने हाताळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तुम्हाला विनंती करतो, काही नाशिक शहर जे आहे त्याला जन्म देणारं खरं जुनं नाशिक आहे। मी तुम्हाला सांगतो ताई की मखमलाबाद गाव असेल, गंगापूर गाव असेल, आनंदवली गाव असेल, सातपूर गाव असेल, अंबड गाव असेल, त्याचबरोबर इकडे पाथर्डी गाव असेल, इकडे देवळाली गाव असेल, जसं पचक असेल, नांदूर असेल, मसरूळ असेल, हे सगळे जी गावं आहे हे सर्व गावं एकत्र करून एक नाशिक महानगर तयार झालेलं आहे। आणि या नाशिक महानगराला जन्म देणारं म्हणजे हे जुने नाशिक आहे। मी जे बाकीची तुम्हाला इतकी गावं सांगितले त्या गावांचा विकास फार मोठा आणि झपाट्याने झालेला आहे। काही नाशिकमध्ये जुन्या नाशकात उभं राहून जुन्या नाशकात महानगरपालिकेच्या माध्यमातून एक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एक टाकी झाली पाण्याची 40 लाख लिटर, आमचे नगरसेवक गजानन नाना शेलार त्यांच्या माध्यमातून। त्या टाकीवरती जर गेलं तर त्या टाकीवरून संपूर्ण नाशिक शहर दिसतं, पण आमच्या त्या जुन्या नाशकातल्या त्या टाकीवर गेलं तर नाशिक शहराच्या 33 मजली इमारती दिसतात, पण आमच्या इथं 4 मजली बिल्डिंग होऊ शकत नाही। ही आज आमची दुरावस्था आहे। अण्णा तुम्ही सभागृहात येत होते आणि तुम्ही स्वतःने एक मिटिंग आयोजित केली होती, आमदार ताईंनी तुम्ही, ती लबर मिटिंग झाली होती, ती मिटिंग मी मिळवून लावली होती, बरोबर आहे हो ती, कारण की त्यावेळेस ते खोटी आश्वासनं होते। आणि आता काय ठोस विषय तर कुंभमेळा आहे, शासनाचा निधी आहे आणि विकास आहे, ह्या 4 गोष्टी समोर आहेत। आणि तुमच्यासारखे वेल एज्युकेटेड महापौर आम्हाला लाभलेले आहे। काही खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून जर काही हे जर खरंच जर काम झालं ना तर या सगळ्या जुन्या नाशकातल्या 1 लाख मतदारसंख्या जुन्या नाशकात हलक्यात घेऊ नका। प्रभाग क्रमांक 13 आणि प्रभाग क्रमांक 14 1 लाख मतदारसंख्या आहे दोघांची बघायला गेली तर। या 1 लाख कुटुंबियांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील ताई। काही आमच्या इथं तरुण मुलांचे लग्नच आमची नाही आहे, काल आमची नाही तर छोटे छोटे घर आहेत, वाडे आहेत, आजकालच्या मुली ऍडजस्ट करायला तयार नाही, वाड्यांमध्ये राहायला तयार नाही। मग आम्हाला काय करावं लागतं, मुलगी वाडे बघायला येणार म्हणून एखाद्या पाहुण्याच्या घरी, हिरावाडी असेल, पंचवटी त्या भागात आमच्याकडचे बरेचसे लोक गेलेले, तर कुठेतरी बाहेर जायचं, ते लग्न जमवायचं, पाहुण्याच्या घरात नातेवाईकाच्या घरात लग्न जमवायचं। मग लग्न जमल्यानंतर लग्नाची वेळ येईपर्यंत पाहुण्या रावळ्यांकडनं पैसे उसने जमा करायचे, बँकेचे लोन काढायचं, कुठेतरी 1 BHK 2 BHK फ्लॅट घ्यायचा आणि मग त्या पोरांनी तो संसार चालू करायचा। म्हणजे इतक्या प्रचंड अडचणीतून सामना करावा लागतो लग्न करायचं म्हटलं तरी सुद्धा। दुसरी गोष्ट, जुन्या नाशकात जर आमचे घरं जरी चांगले असेल तर जुन्या नाशकात येणारे जे काही रस्ते ते चांगले नाहीये। म्हणजे याचा
त्यामुळे कोणतेही परवानगी आणायला, कोणताही विकास करायला आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. पण दुर्दैव असं आहे की या 33,000 कोटी रुपयांमधला 33 रुपये पण आपल्या जुनानाशकच्या वाटेला येऊ नये, एवढं आम्ही का बरं दुर्दैवी? तर आमची सर्वांची एवढीच विनंती आहे, आम्ही निवेदन आपल्याला देतो, त्यात आमच्या मागण्या नमूद केलेल्या आहे. तर आमची एवढीच विनंती आहे की आपण सकारात्मक विचार करून आम्हा सर्व जुने नाशिककरांना न्याय मिळवून द्या. काढण्याची वेळ नको यायला, कारण प्रॉपर मूळ नाशिककरते आहेत आणि त्यांना मोर्चे काढावे लागतात फक्त कामांसाठी, निधीसाठी. ही गोष्ट काही योग्य नाही. तर इतक्यात सांगितलं की एकदा मी आणि आमदार गेलो होतो, मी सभागृह नेता होतो, पण त्यांनी सांगितलं का ती मीटिंग योग्य झाली नाही आणि तिच्यातून त्या समस्या सुटल्या नाही. परंतु मला आता खात्री आहे महापौर गौरीताई आडके, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि आता पालकमंत्री म्हणून माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, आपण एक अशी संयुक्त गौरीताई मीटिंग लावू. अगदी त्यांनी रास्त आणि त्यांची भूमिका खरी आहे. त्यांच्या जेवढ्याही मागण्या आहेत त्या आज राजकारण म्हणून अजिबात आलेलं नाही. त्यांना जुन्या नाशिकमध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या त्या आपण दिल्याच पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. मला खात्री आहे गौरीताई आपण जो विषय महासभेत घेऊ, त्यांना निधी देण्याचं काम गिरीश भाऊ आणि आपण सगळे, तुम्ही महापौर म्हणून या ठिकाणी शहराध्यक्ष पुणेले केदार साहेब आहेत, गटनेते शांबोर्डे आहेत, आमचे सुरेश अण्णा आहेत, आमच्या नायडूताई आहेत, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्याला जाणीव आहे की आता आपण स्वतःहून महापौर या ठिकाणी आल्या आणि तुम्हाला खात्री आहे आम्ही दिलेला शब्द 100% पाळू आणि तुम्ही प्रॉपर आणि तुमची जी मागणी आहे ती खरी आहे. ते आमच्या महापौरताई पण आता या ठिकाणी बोलतील आणि गिरीश भाऊ बरोबर गौरीताई आपण मीटिंग प्रतिष्ठान आणि सर्व जुन्या नाशिकातले रहिवासी, माझ्या महिला भगिनी बंधू सगळे उपस्थित आहेत. त्यांची ही जी मागणी आहे ती अतिशय रास्त आहे. आपण पाहताय की वर्षानुवर्ष खरं तर जुनं नाशिक, नाशिकची ओळख आहे, यात काही वादच नाही आहे. त्यांनी मांडलेले इथे जे मुद्दे आहेत ते अतिशय रास्त आहेत. आता नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीचे लागणारे जे काही गोष्टी आहेत, मग ते शिक्षण असेल, त्यांच्या राहण्या सहाण्याची सोय असेल किंवा कुटुंब वाढता आहेत त्याच्यासाठी जे काही लागणं आहे, म्हणजे त्यांची जी मागणी आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावं, हेरिटेज दर्जा व्हावा, त्याचबरोबर जुन्या गावठाण एरियामध्ये जे काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी प्रयत्न व्हावे. UDCPRमध्ये काही बदल हे त्यांना अपेक्षित आहे आणि त्यानुसार सन्माननीय आपले पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी चर्चा करून त्याच्या एकदा समक्ष भेटीला खरं तर स्वतः मी भाऊंना विनंती करणार आहे की आपण तिथे स्वतः एक चक्कर मारून जे काही ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स असतील, आता डेव्हलपमेंट देखील आपण पाहताय तिथे सुरू आहे. शेवटी आपला जो धार्मिक स्थळ आहे, आपले जे मंदिरं आहेत, भद्रकालीचं देखील मंदिर आहे आणि त्याचंही जे काही काम आहे ते झालं पाहिजे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणारा जो निधी आहे त्याची ही रास्त मागणी आहे की याच्यामध्ये गावठाणाचा समावेश असला पाहिजे. शेवटी इथून नाशिक सुरू झालं आहे आणि ह्या मागण्यांवरती नक्कीच आम्ही आता महासभा आहे 2 वाजता, त्यावरती तिथले सर्व लोकप्रतिनिधी हे तुमच्याच बाजूने आहेत, ते तातडीने बैठक मागत आहेत आणि ते बोलणार पण देखील. पावसाळ्यात गडीचा काही भाग कोसळण्याची भीती असल्याने परिसरातील अनेक कुटुंबे धोक्याच्या छायेत राहत आहेत. काहींना स्थलांतर करावे लागले असून आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे आजही जीव धोक्यात घालून तेथेच वास्तव्यास आहेत. त्यामुळे काझीगडी संरक्षण भिंत उभारण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जुन्या नाशिकच्या पुनर्विकासाचा प्रश्न केवळ विकासापुरता मर्यादित नसून नाशिकच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वारसा जपण्याशी संबंधित असल्याने महानगरपालिकेने याकडे प्राधान्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.